करण्याचा प्रयत्न करत होते, पण कुठेही प्रोग्राम मध्ये आपल्याला भेटीसाठीचं त्यांच्या शेड्यूल मध्ये बसत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी नितीन कंपनीच्या चौकामध्ये ज्या ठिकाणी मामाच्या निवासस्थान आहे त्याच्या पुढच्या तीन हात नाका ठाण्यामध्येच कार्यक्रम उरकून दुसऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शिंदे साहेब निघालेले असताना सीपी आणि डीसीपी यांनी शिंदे साहेबाची भेट अगदी तीन हात नाक्याच्या चौकामध्ये घडवून आणली आणि आम्हाला त्या चौकामध्ये बोलवलं. सगळे रस्ते ब्लॉक करण्यात आले आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी, आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्याच्या 3ऱ्या मिनिटाला शिंदे साहेबाचा कॅनवा आला. पोलीस प्रशासनाची धावपळ, आमची धावपळ आणि तिकडून कॅनवा आला. सर्व ठाणेकर पाहत होते हा थरार. एक प्रकारचा चित्रपटाच्या कथानकाला सुद्धा शोभावा अशा प्रकारचा हा थरार मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिला. एक मी थरार असा पाहिला होता आमच्या लातूर मध्ये मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक असताना अभिमन्यू पवार आणि आताचे ते आमदार एका बाळाला सर्ग्यूस काय म्हणतात त्याला, ऑपरेशन, ते विमानतळावर पोहोचवायचा जो प्रकार असतो ना, त्या दवाखान्यातून विमानतळापर्यंत एअर अँब्युलन्स मध्ये पोहोचवण्यासाठीचा जो थरार होता, शहर स्तब्ध होत. तशा पद्धतीनं त्या बाळाला जसं तिथं नेऊन सोडलं तशाच पद्धतीनं हे एकनाथ मामाचे भाचे आणि एकनाथ मामाच्या भाच्या यांना पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी सगळे रस्ते ब्लॉक करून आम्हाला रस्ता काढून देत पोलीस त्या ठिकाणी अधिकारी पोहोचले. आम्ही पोहोचलो आणि एकनाथ मामाचा कॅनवा आला. आणि एकनाथ मामाचा कॅनवा सर्व लाईव्ह आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय बोललो, मामा काय बोलले याविषयीचा सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. माझ्या माहितीप्रमाणे पोहोचवलाय ना. मी म्हणलं लाईव्ह करा आणि पोहोचवा. लाईव्ह मध्ये आपण नंतर येऊ. आणि एकनाथ मामा एवढे प्रसन्न होते. एकनाथ मामाचा चेहरा एवढा तेजोमय होता. आज मी जेव्हा 2दा-3दा भेटी घेतल्या तेव्हा सतत ट्रेस दिसत होता एकनाथ मामाच्या चेहऱ्यावर. पण एकनाथ मामाच्या गावामध्ये जेव्हा आम्ही एकनाथ मामाला पाहिलं तेव्हा एक प्रफुल्लित, एक तेजोमय चेहरा, एक चेहऱ्यावर तेज असणार नेतृत्व व्यक्तिमत्वाची भेट अशा थरार पद्धतीनं होणं हे आमच्यासाठी एक फार विहंगम दृश्य होतं. हे जागतिक, मी तर म्हणतो की हा जो प्रकार आहे सर्व कॅमेऱ्यांनी कैद केलाय. मुख्यमंत्री कार्यालयाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. मला वाटते टेलिव्हिजनचे काही प्रतिनिधी त्या कॅनव्यात होते का नव्हते माहित नाही, पण कुठे कुठे कोण कोण टिपलंय माहित नाही. अख्खं ठाणं पाहत होतं हे कोण आहेत, हे निवेदन कुणाचं स्वीकारत आहेत. आणि लोकात चर्चा तिथे चालत होती की हे कोण आहे व्यक्ती, कुणा हे साहेब कोण आहेत, यांच्यासाठी एवढी गाडी थांबवून ट्रॅफिकचा एवढा हे करून हे म्हणजे बालाजी पाटील साहेब भेटायला गेलेले तर यांची चर्चा करत होती. हे व्यक्ती तरी कोण आहेत, यांच्यासाठी एवढी मोठी ट्रॅफिक करून भेट घडवतात रस्त्यावरती. आणि कमी अधिक व्हिडिओ मध्ये 10 मिनिट पूर्ण स्टॉप, ठाणं स्टॉप होत, स्तब्ध होत. आणि त्याच्यासोबत जेव्हा त्यांच्यासोबत भेट झाली त्यांनी प्रसन्न मुद्रेनं सांगितलं की
माझ्या या